सुरुवात झालेली आहे जिम मित्रांनो. आणि या आठवड्याचं मोटिवेशन असं आहे प्रियांकासाठी सॅलरी येणार आहे उद्या आणि आमच्यासाठी 2-2 मोटिवेशन आहे. येस कर. अरे उद्या पण सुट्टी, फ्रायडेला पण सुट्टी. फ्रायडेला तुम्हाला असायला पाहिजे. गुड फ्रायडे इट्स अ ग्लोबल फेस्टिवल. मला आहे बाबा. कुठे बसला? काय खातो? किचनवर बसला का रे? काय खातोली? आली मम्मी पप्पा. पप्पा घरी आले मम्मी भांडती. तू रडतो. पप्पाने घरीच नाही यायचं. उडी मार, उडी मार. पाच पाहिजे. पापा लढू नको. लढत नाही. लडकू बांबू. ना आता खुश? आता खुश झाला का रे? बिर्याड खायचे. बिर्याड खायचे का रे आपल्याला? का ब्रेड खायचं? ब्रेड. आई काय म्हणती? आई काय म्हणती? आई म्हणती आई. मित्रांनो आंघोळ वगैरे झालेली आहे आता. काय करायचं आता? उशीर झाल्यावर जिम मधून होतं कधी कधी. तुला याच्यात बेसन पीठ टाकायला सांगितलं होतं. टाकलं होतं कुठे? 1 स्पून. अजून टाकू? अरे ते हे बनवायचं, चिला बनवायचं आपल्याला. हे बघा आज नवीन काहीतरी आहे. याच्यात टाकले सोयाबीन क्रश करून, टोमॅटो आणि कांदा आणि आता टाकणार बेसन पीठ टाकणार आहे आणि चिला बनवायचा आहे. चिला. ह्याचं स्पून कुठे? थोडंसं असं डोसा टाईप बनवायचं आहे मिश्रण. हे बघा मित्रांनो पाणी टाकल्यावरती थोडंसं असं झालंय. एक जीव नाही होणार कारण त्याच्यात सोयाबीन आहे. बटर टाक, बटर टाक. 2 तवे ठेवलेत आम्ही म्हणजे कसं लो फ्लेमवर होईल. मीठ नाही आहे. एवढं जवळून अँगल घेतलाय. प्रियांका तुझं तोंड असं मोठं दिसतंय. बघा इथं एक चिला टाकलेला आहे आणि प्रियांकाने काहीतरी ब्रेड ह्याच्यात बुडवलंय आणि नवीन प्रकार बघितलाय. एकदम लो फ्लेमवर चांगलं होतं. जर गॅस वाढवला की ते सगळं चुकणार गणित. त्यामुळे दोन्ही पण लो फ्लेम आहे आपले. बघा मित्रांनो ब्रेकफास्ट काय आहे. गवारीची शेंगा बॉइल्ड केलेल्या आहेत आणि तो चिला आणि टरबूज. इवांचं काय चाललंय ते? सपकच पाहिजे. तिखट काय खाते? हे बघा मित्रांनो मला ऑफिसला जायचंय आणि इवान मला जाऊ देत नाही. खेळतोय माझ्यासोबत. पॅन्ट खातो का? माझी पॅन्ट खातो. चला मी चाललो हा ऑफिसला. जाऊ? बाय कर मला. बाय. जाऊ मी ऑफिसला. हा म्हणतो आणि माझ्या मागे लागतो. जाऊ? ठीक आहे जातो मी. बघा बरं का मी जाईल तिकडे येतो. हे गाणं लागले हो. चला मित्रांनो आता वाजलेले आहेत 11:15. ऑफिसला चालले मी. समोर आहे आज. मस्त हो गया मौसम एकदम. बढ़ गई. अभी जाएंगे कैसे? आता वाजले 5:30. ऑफिसमधून निघाले मी आणि पाऊस चालू झाला आज. बाहेर बघू कसं वातावरण आहे.
तू एकटा बसला त्याच्यात? जा इकडे जा जा. मित्रांनो आता 7:30 वाजलेत आणि काम होतं ते केले मी. तर मागच्या ब्लॉगमध्ये किंवा माझ्या इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये किंवा व्हॉट्सॲपमध्ये तुम्ही बघितलं असेल आपले सनग्लासेस आलेले आहेत. तर हे सनग्लासेस म्हणजे आपण त्याला गॉगल्स म्हणतो. त्याच्या आधी थोडंसं सांगतो स्टोरी की बाबा हे लेन्सकार्टमधून घेतले. लेन्सकार्टने आपल्याला काही पैसे वगैरे दिलेले नाही आहेत प्रमोशन करायचे. पण एक नवीन गोष्ट माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती होईल बाबा, त्या हेतूने मी हा व्हिडिओ बनवतो आहे. पण एक दिवस आपला नक्की येईल की बाबा लेन्सकार्ट आपल्याला पैसे देईल त्यांचे प्रॉडक्ट्स प्रमोट करायला. तर त्या एका आशेवर आपण एक मोटिवेशन म्हणून रोजचे व्हिडिओ मी बनवतो. म्हणजे तेच नाही मोटिवेशन की बाबा एक दिवस आपल्याला सक्सेस मिळणार आहे, हे मोटिवेशन आहे माझं. आणि परत बॅक टू द प्रॉडक्ट. तर जसं मी सांगितलं हे काही प्रमोशन नाही आहे, काही नाही आहे. तर ज्यांना ज्यांना नंबरचा चष्मा लागलेला आहे त्यांचा प्रॉब्लेम असतो की बाबा आपल्याला बाहेर उन्हात गेलं की आपल्याला गॉगल घालता येत नाही आणि मग काय करायचं बाबा. तर त्यांच्यासाठी लेन्सकार्टकडून एक चांगला ऑप्शन आहे. लेन्सकार्ट नाही, बाकीच्या लोकल दुकानात पण हा ऑप्शन आहे. पण लेन्सकार्टमध्ये व्हरायटी आहेत चांगल्या चांगल्या. तर हा सनग्लासेस म्हणतो आपण त्याला, गॉगल्स म्हणतो. तर त्याचा अनबॉक्स करूयात. आणि याच्यावर असं वेगळं एक स्टिकर दिसत असेल तुम्हाला, सुपरमॅन आणि लेन्सकार्ट यांचा लोगो. मग सुपरमॅनसोबत त्यांनी काहीतरी टाईप केलं आहे मागच्या वर्षी 2025मध्ये. तर असं काहीसं बॉक्स आहे, म्हणजे पॅकेजिंगवर एकदम भारी भर दिला आहे त्यांनी. आणि आतमध्ये ओपन केलं, हे बघा मेन प्रॉडक्ट याच्यात असतो आपला. लेन्सकार्टवाल्यांचं पॅकेजिंग हे बघा आजकाल असं यायला लागलं, सुपरमॅन नाव लिहून आलं इथं. आणि त्याच्या आधी काय काय बॉक्समध्ये दाखवतो. आणि ह्या लेन्सेस आहेत, म्हणजे आपण जो गॉगल चूज केला होता मग त्याला नंबरच्या लेन्स बसवल्यात, नंबरच्या लेन्स बसवल्यात. मग ज्याचं एक्झिस्टिंग आहे त्या आपल्याला रिटर्न देतात, ते आपण साईडला ठेवू. आणि याच्यात एक बिल आहे, जसं आपण ऑर्डर करतो एखादं इनवॉईस ॲमेझॉनवरून, मिशोवरून, मिंत्रावरून, फ्लिपकार्टवरून, तसं एक बिल येतं. अजून एक काय म्हणतो आपण, लेबल होतं चष्म्याला, गॉगलला सॉरी सनग्लासेसला. तर ते मी काढले, ऑफिसमध्येच अनबॉक्स केलं. आणि त्यांनी अजून एक रबर दिला आहे, तो मे बी यालाच होता बिलसोबत. आणि हा एक सुपरमॅनचा लोगो दिला आहे बाबा. काय आता सुपरमॅनचं त्यांचं आहे टाईप. तर इथं भारी काहीतरी कोट लिहिलं आहे, ते आपण नंतर वाचूयात. मेन प्रॉडक्ट काढू आता. हे बघा इथं लाईट लावली आहे, तिथे लावली आहे, इथे लावली. लाईट खूप इम्पॉर्टंट असते व्हिडिओ एडिटिंगमध्ये. आणि हे बघा पहिलं दाखवतो, चष्मा पुसायचं जे कापड आहे कॉटन, काय नाही कागद आहे, त्याच्यावर पण सुपरमॅनचा लोगो बघा तुम्ही. म्हणजे काय बाबा, सुपरमॅनसोबत टाईप केले म्हणजे सगळीकडे सुपरमॅन सुपरमॅन. आणि इथं लेन्सकार्टचा लोगो. ते कापड आपण बाजूला ठेवू. मेन प्रॉडक्ट याच्यात आहे, हे पण बाजूला ठेवू. आणि हे बघा ग्रीन कलरचे ग्लास लावलेत मी. तर याला बाय डिफॉल्ट हे बघा हे होतं. मी हे पण काढून दाखवतो. मी आणि माझा एक ऑफिसचा कलिग गेलो होतो, तर हे ग्रे कलरचे होते. तुम्हाला डिफरन्स दिसत असेल, ग्रे कलर आणि ग्रीन कलर, हे बघा असं दोन होते. मग त्यांनी ग्रे कलर चूज केला. म्हटलं चला मी काहीतरी वेगळं चूज करतो. फ्रेम आम्हाला दोघांना एकच आवडली. प्राईज मी सांगतो थोड्या वेळातच. आणि हे बघा तुम्हाला इथं जाडी दिसत असेल ना, तर ही पातळ फ्रेम आहे. माझा नंबर जास्त आहे त्यामुळे ते म्हटले की थोडंसं जाड बनवावं लागतं याच्यात. आणि फायनली मी आता घालून दाखवतो. ऐसा कुछ तो दिख रहा है भाई, लग रहा है ना. तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की बाबा बाहेर कुठे फिरायला गेले, फोटो काढायचे, आपल्याकडे गॉगल नाही. आणि मेन म्हणजे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उन्हात. तर आजकाल मला कारमध्ये आणि बाईक चालवायला खूप प्रॉब्लेम व्हायचा. तर मी विचार करत होतो गॉगल घ्यावा. मग या आपल्या चष्म्यावर गॉगल कसा लावायचा, मग विचार करत होतो की असं असतं का काय ऑप्शन, की बाबा नंबरचाच गॉगल बनवून मिळतो का. लोकल दुकानात गेलो, तिथं मला काही आवडलं नाही एवढे व्हरायटी. मी असं म्हणत नाही लेन्सकार्टमध्येच जा, पण लेन्सकार्टमध्ये चांगल्या चांगल्या व्हरायटी आहेत. तुम्हाला पॉवरचे असे सनग्लासेस बनवून मिळतील. आणि लोकल दुकानात पण 1000पासून स्टार्ट आहे. आणि लेन्सेस त्यांचे 1500. मग असं पण 1500 1000 असं करून 2000ला चष्मा पडतोच. आणि फायनली आता वेळ आलेली आहे याची प्राईस सांगायची. तर याची प्राईस फक्त या चष्म्याची सनग्लासेसची प्राईस होती 3000 आणि लेन्सेसचे होते 1800 रुपये. तर किती झाले, 1800 नाही 1600.
तर 4600 झाले, 3000 प्लस 1600, 4600. आणि मग त्यांच्याकडे एक ऑफर होती बाय वन गेट वन. मग मी मगाशी सांगितलं माझ्या एका मित्राला घेऊन गेलो होतो ऑफिसमधल्या. तर 4600 भागिले 2 तर ते आले मला 2300 रुपयाला. आणि चांगला गॉगल आहे, थोडासा महाग आहे ॲज कम्पेअर टू अदर्स, पण क्वालिटी असते त्यांच्याकडं. तर असं आहे काहीतरी. आणि कसं दिसतोय ते सांगा कॉमेंटमध्ये. परत एकदा घालून दाखवतो बरं का, थोडीशी हवा करायची होती मला. आणि विशेष म्हणजे बघा, मला म्हटलं येताना गाडीवर घालून येईल मी, आणि नशीब बघा काय आहे आपलं, पाऊस आला. म्हणजे नशीब किती आपल्या अपोजिट असतं माहीत नाही. मला येताना व्हिडिओ घ्यायचा होता, पण काय नाही, हा अवकाळी पाऊस आहे, 2 दिवसात जाईल. तर अवकाळी पाऊस नुकसानच करत असतो, पण तेवढं बरं आहे की थोडंसं वातावरणामध्ये थंडावा निर्माण करतो तो. तर असं आहे काहीतरी. याची फोटो मी टाकतो पुढे, जर जवळून बघायचं असेल तर 2-3 फोटो टाकतो, ते बघा. आणि कसं वाटला गॉगल खाली कॉमेंटमध्ये सांगा. तो काय म्हणतोय? थम थम जा थम थम. युवांचा आता कडीला हात पुरायला लागलाय बाथरूमच्या. सकाळी तर आंघोळ करत होतो मी, त्याने कडी लावून घेतली बाहेरून, आणि आता असा फटका द्यायला पाहिजे त्याला. मला फटका देतो शांत बस. हे बघा दात किती आलेत वरती, 4 दात. हे फटका, मला फटका देतो. दाखव पप्पाला. दात दाखव, दात 4 आणि खाली 2. हा दाखव. व्हेरी गुड. इवानला दात दाखव म्हणलं दाखवते बरं का, हुशार आहे इवान आमचा. नोज दाखव, नोज. आणि डोळे कुठे, डोळे? ओल्यू बापले. डोकं, हात, हात कुठे?